लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे। देशात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतेपदी निवड करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी येत्या 2 दिवसात होणार आहे। दरम्यान एनडीए आघाडीबाबत बिहारच्या नेत्यानं केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे। एनडीएसाठी नितीन गडकरींपेक्षा चांगला दुसरा पंतप्रधान असू शकत नाही, असं विधान त्यांनी केले। बिहारमधून अपक्ष निवडणूक लढलेल्या राजेश रंजन यांनी एनडीएचं सरकार स्थापन झाल्यास नितीन गडकरींपेक्षा चांगला पंतप्रधानाचा उमेदवार असू शकत नाही, असं विधान केलंय। पूर्णिया लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या राजेश रंजन यांनी न्यूज 18 इंडियाशी संवाद साधला, व्यक्त केलं। राजेश रंजन म्हणाले की सगळी माफिया सिस्टीम माझ्या विरोधात होती, पण मला पूर्णेच्या जनतेत राहायचं होतं। बिहारमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशासारखा मान मिळाला नाही। यूपीत 17 जागांवर काँग्रेसने निवडणूक लढवली आणि अखिलेश यादव यांच्यासोबत कुटुंबासारखं काम केलं। प्रियंका गांधींनी मेहनत केली। राहुल गांधी यांनी बिहारमध्ये 9 जागा घेऊन सगळं दिलं। यावर राजेश रंजन म्हणाले की आम्ही आघाडी धर्म पाळू, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आघाडी धर्म पाळणार आहोत। राजेश रंजन यांनी पूर्णियात जदयूचे उमेदवार संतोष कुशवाहा यांना 16,000 मतांनी हरवलं। 6 वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या पप्पू यादव यांनी रजतकडून डावलण्यात आल्याचा आरोप केला गेला। यावर उत्तर देताना पप्पू यादव म्हणाले की देवसुद्धा मला डावलू शकत नाही, मी त्याकडे लक्ष देत नाही। तसंच लालू यादव यांच्याशी वडीलधाऱ्यांसारखं नातं आहे, असंही स्पष्ट केलं। इंडिया आघाडीला पाठिंबा देणार या प्रश्नावर उत्तर देताना राजेश रंजन उर्फ पप्पू यादव म्हणाले की एनडीएसाठी नितीन गडकरी हा चांगला पर्याय आहे। देशात द्वेष नको आहे, देशात काम हवं आहे, देशाला धोरणात्मक चर्चा हव्या आहेत। माझी विचारधारा सर्वांना माहिती आहे, असंही ते म्हणाले।